हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आता आपण आपल्या संहितेमधलं एक खूप महत्वाचं स्थान स्टार्ट करणार आहोत, तोच म्हणजे निदान स्थान. निदान स्थान हा सगळ्या संहितामधला खूप इम्पॉर्टंट आहे. इवन कधी कधी तुम्ही असं म्हणू शकता की चिकित्सा स्थानपेक्षा पण महत्व आहे. आता तुम्ही मला विचारताल का? जर सूत्रस्थान आपण बघितलं तर सूत्रस्थान मध्ये सगळे बेसिक्स सांगितलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला निदान स्थान आहेत, विमान स्थान आहेत, इंद्रिय स्थान आहेत आणि त्या सुद्धा कल्प, सिद्धी आणि चिकित्सा स्थान. तर तुम्हाला सगळे असंच सांगतात की चिकित्सा स्थान खूप महत्व आहे. अरे पण जर तुम्हाला निदान कळलंच नाही तर तुम्ही चिकित्सा करू शकणार का? म्हणून माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तरी मला असं वाटतं की निदान स्थान खूप महत्वाचं आहे. आणि चरकांनी अतिशय सुंदर अशा भाषेत त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला खूप असं डिटेलमध्ये जाऊन आणि त्याचे बेसिक्स, परत त्याचे सिम्पटम्स वगैरे खूप छान दिलेले आहेत. पण आता तुम्ही सगळ्या गोष्टींना जर श्लोकाला प्रिफरन्स देत असले तर निदानस्थान करणं अगदी अवघड आहे, खूप अवघड. म्हणून एक स्पेसिफिक फॉर्मॅट आम्ही बनवलेला आहे फक्त निदान स्थानासाठी. त्यात तुम्हाला श्लोक फक्त पाठ करायचे असतील तर संप्राप्तीचे करा, ते पण तुम्हाला इच्छा असेल तर. नाहीतर मी संप्राप्ती सुद्धा असं फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिप्रेझेंट केलेली आहे की तुम्हाला जास्त इनिशिएटिव्ह वगैरे घ्यायची गरज पडणारच नाही. एक फ्लो चार्ट फॉर्मॅटमध्ये आहे. मी जरी त्याला स्लॅन्टिंग मध्ये लिहिलं असेल, तुम्ही जर त्याला सरळ सरळ लिहिलं तर अगदी सुंदर तुमचं तो रिप्रेझेंटेशन दिसेल व्हिज्युअली पण, आणि खूप छान आहे. आणि संस्कृतचेच मूळ शब्द काही वापरलेले आहेत. तर तुम्ही जर बाय चान्स तुमच्यानी श्लोक लर्न होत नसेल, संप्राप्तीचे का नसो, तर तुम्ही तो फॉर्मॅट फॉलो करू शकता. तो आपण व्याधींसाठी घेऊया. पण त्याच्या अगोदर एक बेसिक्स आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे त्यांनी निदान पंचकाबद्दल. आता हे बेसिक्स आणि रोग निदान मध्ये जे तुम्ही केलेले ते बरेच सिमिलर आहे, पण अगदी सिमिलर नाही. रोग निदान मध्ये तुम्ही भरपूर सारे प्रकार वगैरे केले होते. यात तुम्हाला श्लोकांमध्ये प्रकार वगैरे काहीच दिलेले नाहीये. तर आपण फक्त बेसिक्स बघूया ह्या लेक्चरमध्ये की चरकांनी ज्वर निदाना अगोदर काय काय आपल्याला बेसिक्स सांगितलेले आहे. तर आपण अध्याय स्टार्ट करतोय. ज्वर निदानम हा निदान स्थानाचा महत्वाचा अध्याय आहे आणि पहिला अध्याय. ज्वर ही सगळ्यात मोठी व्याधी सांगितलेली आहे चरकांनी सुद्धा, म्हणून त्याला सगळ्यात फर्स्ट अध्यायामध्ये त्याचा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. ओके, फर्स्ट काय? निदानाचे पर्याय आणि प्रकारचा श्लोक आहे. काय आहे? इह खलू. आता निदानला अजून काय काय म्हणतात तर त्यासाठी काय? हेतू, निमित्त, आयतन, कर्ता, कारण, प्रत्यय, समुत्थान, निदान, हे त्यांनी त्याचे पर्याय सांगितलेले की निदानला तुम्ही हे या नावांनी सुद्धा ओळखू शकतात. काय? हेतू, निमित्त, आयतन, कर्ता, कारण, प्रत्यय, समुत्थान, निदान. बघायला गेलं तर सगळ्यांचे अर्थ तर एकच होते की बाबा त्याचं बेस, ओरिजिन, व्याधीची निर्मिती कुठून झालेली आहे, त्याचा ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ फिरला तर तोच निघतोय. म्हणून ह्या सगळ्यांना त्याचे काय सांगितलेले आहेत? पर्यायी नाव सांगितलेले, अर्थात निदानाचे पर्यायी नाव सांगितलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं ह्या श्लोकांमध्ये तेच दिलेलं आहे. इह खलु हेतु निमित्त आयतन कर्ता कारणम प्रत्यय समुत्थान निदानम इत्येन अर्थानम. ठीक आहे, अर्थांतरम. त्यानंतर तत्र त्रिविधम असात्म इंद्रियार्थ संयोग प्रज्ञापरात परिणामश्चेती. आता हे तीन काय आहेत? तुम्ही म्हणू शकता हेतू किंवा कोणत्याही व्याधीची निर्मितीचे मुख्य कारण आहे. कोणकोणते हे आपल्याला माहिती आहे. असात्म इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. परिणाम म्हणजे कालपरिणाम. कालपरिणाम म्हणजे हीन मिथ्यातियोग. परत प्रज्ञापराध मध्ये माहित असून सुद्धा करणे, कायिक, वाचिक, मानसिक असू शकतात, त्याच्यात हीन मिथ्याती येतील. आणि असात्म इंद्रियार्थ योग म्हणजे घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसेंद्रिय, परत स्पर्शेंद्रिय यांचे सगळ्यांचे काय? हीन मिथ्यातियोग हे आपल्याला माहिती आहे. हे आपण ऑलरेडी सूत्रस्थानमध्ये बघितलेलं आहे. हे सगळं आपल्यासाठी काही नवीन
नाही आहे. तर ह्या 2 श्लोकांमध्ये तेच दिलेलं आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. फक्त हा जो फर्स्ट लेक्चर असणार आहे, हा श्लोक बेस्ड असणार आहे, कारण की यात सगळे बेसिक्स आहे आणि मला तुम्हाला श्लोकाच्या माध्यमातूनच शिकवावं लागेल. पण अगदी यानंतर लेक्चर्स श्लोक बेस्ड नसणार आहे. त्यानंतर आहे रोगांचे प्रकार. तर रोगांचे प्रकार किती? टाइप्स ऑफ डिसीजेस. तर काय सांगितलं? अत स्त्रीविदः व्याधयः प्रादुर्भवन्ति आग्नेय सौम्य वायवश्च. काय आहे सांगितलेलं आहे? आग्नेय सौम्य आणि वायव्य. आता आग्नेय म्हणजे काय? कशामुळे झालेले? पित्त प्रकोपामुळे, पित्ताचे व्याधी. सौम्य म्हणजे कफाचे व्याधी आणि वायव्य म्हणजे वायूचे व्याधी. वायू म्हणजे वाताचे व्याधी. तर हे कळलं. हे पहिले सांगितलं की 3 प्रकारची व्याधी असू शकतात. एक पित्त, कफ आणि वातच्या हिशोबाने त्यांनी आग्नेय, वायव्य आणि सौम्य असे नावं दिलेले. त्याला सोडून द्विविधाश्च अपरे रजसा तामसाश्च. म्हणजे काय? रजस आणि तमस व्याधी पण असतात. कारण की हे कोणते व्याधी झाले? हे मानसिक व्याधी झाले. आता त्यातला जो सत्वगुण आहे त्यामुळे तर व्याधी होणार नाही. तर उरलेले जे रज आणि तमगुण आहे त्यामुळे काय? व्याधीची उत्पत्ती होऊ शकते. तर शारीरिक व्याधी किती आहे? तर 3 आणि मानसिक व्याधी किती आहे? तर 2. हे चरकांनी बेसिक सांगितलेलं आहे. त्यानंतर व्याधीचे पर्याय सांगितलेले आहेत. परत जसे निदानाचे पर्याय आहेत आणि व्याधीचे पर्याय. आता हे तुम्हाला महत्व, आता तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायला येणार नाही मुळात तर मला तरी नाही वाटत. किंवा निदान पंचकाचा क्वेश्चन आला तर 5 मार्काला येऊ शकतो, पण त्यात तरी व्याधीचे पर्याय येणार नाही. मग तुम्ही मला म्हणाल की मॅम आधी स्टार्ट तर हेतू केलं होतं, परत व्याधीवर का आले? ते बिचारे हेतू सांगत होते, त्यांना आठवलं असेल आणि आपण व्याधीचा इंट्रोडक्शनच करून दिला नाही. म्हणून त्यांनी मग व्याधीचं आम्हाला इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. तर इथं व्याधीचे पर्याय आणि हेतूंचे पर्यायांचं महत्व काय? तर महत्व फक्त हे की तुम्हाला एमसीक्यू ला येऊ शकतो पेपरमध्ये. आणि त्यांनी आपल्याला कोणता पॉइंट ऑफ व्ह्यू नी सांगितलंय तर त्यांचे त्या बघितल्या हिशोबाने आयतन, समुत्थान यांचे अर्थ थोडे थोडे का नसो पण फरक असतात. पण मूळ अर्थ सगळ्यांचा सारखा निघतो. म्हणून त्यांनी आपल्याला पर्याय सांगितलेले आहेत. परंतु इथे तुम्हाला कशासाठी इम्पॉर्टंट आहे? ऑफकोर्स एमसीक्यू साठी खूप महत्वाचे आहे. खालीलपैकी ऑड वन आउट किंवा म्हणजे याच्यातला पर्यायी ओळखा हे तुम्हाला येऊ शकतात एखादा एमसीक्यू जर आला तर. तर त्यांना पेपर खरंच टफ बनवायचं असेल तर ते अगदी बारीक गोष्ट सुद्धा तुम्हाला एमसीक्यू मध्ये देऊ शकतात. सो इथं व्याधीचे पर्याय आपण बघूया. तत्र व्याधी रामयो गद आतंक यक्ष्मा ज्वर विकारो रोग इत्यांतरम. आता हेच पर्याय आपण रोग निदान मध्ये सुद्धा केले होते. काय आहे? व्याधी, आमय, गद, आतंक, यक्ष्मा, ज्वर आणि विकार आणि रोग हे त्याला म्हटले गेलेले आहेत. आता ह्यातले स्पेसिफिक जर तुम्हाला अर्थ माहिती हवे असेल तर तुम्ही परत तो रोगचा व्हिडिओ जाऊन बघा. त्यात दिलेले आहेत. पण खरं तर लागणार नाही, शक्यतोवर लागणार नाही, पण तरी माहिती राहू द्या की व्याधीचे पर्याय काय काय आहे. एमसीक्यू ला तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता नेक्स्ट स्टार्ट केलंय त्यांनी आहे तो आहे निदान पंचकाचा टॉपिक. तर निदान पंचक. निदान पंचक मध्ये काय? तस्य उपलेप उपलब्धी निदान. महत्वाचं काय आपल्यासाठी? निदान पंचक 5 तत्व आले पाहिजे जे आपल्याला कोणतेही व्याधी ओळखण्यास मदत करते. काय? निदान, पूर्वरूप, लिंग म्हणजेच रूप, उपशय आणि संप्राप्ती. हे 5 असे फॅक्टर्स असतात जे आपल्याला कोणतेही व्याधी ओळखण्यास मदत करते. काय आहे? निदान, पूर्वरूप, रूप किंवा लिंग, उपशय आणि संप्राप्ती. आता त्यांनी एक 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 तेच डिटेलमध्ये थोडंसं डिटेल पण नाही तर त्यांची फक्त डेफिनेशन जी आहे ती नेक्स्ट आपल्याला सांगितलेली आहे. निदान. निदान म्हणजे काय? सगळ्यात आधी तर निदान म्हणजे तत्र निदानम कारणम इत्यम उत्तम अग्रे. म्हणजे काय? ज्यामुळे कोणत्याही डिसीज किंवा व्याधीची उत्पत्ती होणार त्याला आपण काय म्हणू? का निदान म्हणू. तो एक काय ठरतो? कारण ठरतो, साधन ठरतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? निदान म्हटलेलं आहे. सिंपल. त्या श्लोकाचा अर्थ बघा. तुम्हाला ही डेफिनेशन एक एक लाईनची आहे. तुम्हाला पाठ होत असेल तर करा, नसेल होत तर जास्त टेन्शन घेऊ नका. निदान पंचकाची थिअरी तरी तुम्ही छान लिहिणार. पण प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवायची,
चरकमध्ये जरी रोग निदान मला पाठ लिहिला तरी एक पण श्लोक मात्र एक्स्ट्रा लिहायचं नाही, एक पण प्रकार मात्र एक्स्ट्रा लिहायचे नाही. कारण की चरकांनी ते प्रकार नाही सांगितले. निदाननंतर त्यांनी डायरेक्ट पूर्वरूप सांगितले. रोग निदानमध्ये आपण अभ्यास करताना निदानमध्ये आपण किती त्याचे 14 प्रकारचे निदान बघितले होते की नाही? त्यातला एक सुद्धा इथे लिहायचा नाही. आता काळेच्या पुस्तकात त्यांनी दिलेला आहे. ती चक्रपाणीच्या दत्तांच्या टीकानुसार लिहायची असेल तर वेगळी गोष्ट. पण फक्त चरक संहिताशी रिलेटेड क्वेश्चन आला असेल तर प्लीज मेन्शन करा की चरकांनी नाही पण चक्रपाणीच्या टीकामध्ये हे दिलेलं आहे. हे मेन्शन करणं अगदी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वायवाला सुद्धा ह्याच्यावरून घेऊ शकतात तुमची. त्यानंतर आपण बघूया पूर्वरूप. पूर्वरूप म्हणजे प्रोनॉर्मल सिम्पटम्स. आता प्रोनॉर्मल सिम्पटम्स म्हणजे काय? व्याधी उत्पत्ती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर जे लक्षणं दिसतात म्हणजे व्याधीच्या अगदी उत्पत्तीचा अगोदरचे लक्षण ज्याला आपण म्हणू त्याला आपण म्हणू प्रोनॉर्मल सिम्पटम. जेव्हा बेसिकली आपण म्हणू शकतो की संप्राप्ती अजून घडत आहे. ठीक आहे. तर काय सांगितलंय? पूर्वरूपम प्रागुत्पत्ती इति लक्षणम व्याधे म्हणजे काय? व्याधीची उत्पत्ती होण्याचा अगोदरचे लक्षण त्याला पूर्वरूप म्हटलेले. तसेच रोग निदानमध्ये आपण याचे प्रकार बघितले ते सामान्य, विशेष, शरीर मानस इथं असं काहीच दिलेलं नाही आहे. त्यानंतर रूप बघूया. रूप म्हणजे काय? सिम्प्टोमॅटोलॉजी म्हणजे काय? प्रादुर्भूत लक्षणम पुनर्लिंगम म्हणजे काय? लिंग असतात स्पेसिफिक एक लक्षण आपल्याला इथे क्लिअर कट दिसायला लागतो म्हणून त्याला रूप म्हटलेलं आहे. तत्र परत याचे पण आपल्याला पर्याय दिलेले आहेत. काय? लिंग, आकृती, लक्षण, चिन्ह, संस्थान, व्यंजन, रूपम इति अर्थांतरम. तुम्हाला मी ऑलरेडी सेम श्लोक रूपमध्ये सांगितलेला आहे. तुम्हाला हा तो श्लोक जर पाठ असेल तर इथं तर पाठ करायची गरज पण नाहीये. तो श्लोक आहे. तत्र लिंगम, आकृती, लक्षणम, चिन्ह, संस्थानम, व्यंजनम, रूपम इति अत्यंतरम. ठीक आहे. त्यानंतर रूप म्हणजे स्पेसिफिक सिम्पटम्स हे तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला उपशय. आता उपशय म्हणजे काय? तर थेरपेटिक सुटेबिलिटी. कशाने आपल्याला हे भेटतं, आराम भेटतोय किंवा रिलीफ भेटतोय आणि कशाने रिलीफ किंवा आराम भेटत नाही ते उपशय आणि अनुपशय. तर उपशयामध्ये काय सांगितलंय? पुन्हा हेतू व्याधी विपरीतानां तथा विपरीतार्थकारीणां औषध आहार विहाराणां उपयोग सुखानुबंधः. आता तुम्ही मला म्हणाल की मॅम यात पण तर टाइप्स होते मग याचे टाइप्स करायचे नाहीत का? का नाही करायचे? श्लोकांमध्ये तर सांगितलेलं आहे. पुनर्हेतू व्याधी विपरीतानां विपरीतार्थकारीणां च औषध आहार विहाराणां. श्लोकामध्येच सांगितलेलं. हाच तर श्लोक पाठ केला होता आपण चरकांचा. मग यामध्ये तुम्हाला 18 प्रकारचे जर तुम्हाला उपशयावरती एमसीक्यू आला तर 18 प्रकारचे उपशय व त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहे. एक्झाम्पल्स चरकांनी नाही दिलेले आहेत म्हणून तुम्ही मनाने लिहिलेले चालेल पण 18 प्रकारचे उपशयाचे नाव आणि त्याचे एक्झाम्पल्स आलेच पाहिजे. आता ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला ते 18 प्रकारचे नाव शिकवणार नाहीयेत किंवा मी नाव तरी सांगते पण एक्झाम्पल सांगणार नाहीयेत. तुम्ही जाऊन रोग निदानच्या याच्यात माझा तो व्हिडिओ बघायचा. त्यामध्ये ऑलरेडी दिलेले आहे उपशयाचे प्रकार वगैरे आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल सुद्धा मी त्यामध्येच एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. तर आता मी इकडे तुम्हाला ऍटलीस्ट नाव तरी सांगून देते. सगळ्यात आधी उपशय. उपशयाचे 2 प्रकार. विपरीत नाही सगळ्यात आधी हेतू व्याधी आणि हेतू व्याधी. ठीक आहे. उपशयाचे आपण सगळ्यात आधी 3 पार्ट्स करूया जसे श्लोकांमध्ये सांगितलेले सेम फॉर्मॅट मध्ये. हेतू व्याधी आणि इथे काय असणार? उभय. ठीक आहे. परत विपरीत विपरीतार्थकारी.
आता या दोघांमध्ये पण तसेच दोन टाइप्स होईल, विपरीत विपरीत अर्थकारी. परत इथं पण विपरीत आणि विपरीत अर्थकारी. आणि मग ह्यामध्ये तिघांमध्ये येणार हे, परत येणार आहार विहार औषध. मग हेतू विपरीत आहार, हेतू विपरीत विहार, हेतू विपरीत औषध. आहार विहार औषध. परत इथे पण आहार विहार औषध. सेम आहार विहार औषध, आहार विहार औषध. असे टोटल किती प्रकार बनतात उपशय आणि उपशयाचे? 18 प्रकार. तर इथे काय मी सांगितलं, मग लर्न करायला तेवढंच सिंपल आहे ना. हा चार्ट जर पाठ असेल, हेतू विपरीत आहार, हेतू विपरीत विहार, हेतू विपरीत औषध. मी इथं पण सांगू शकते तुम्हाला, व्याधी विपरीत अर्थकारी आहार, व्याधी विपरीत अर्थकारी विहार, व्याधी विपरीत अर्थकारी औषध. मी तुम्हाला इथं पण सांगू शकते, इथं पण सांगू शकते. हा जर चार्ट पाठ असेल तर तुम्ही मग पुढे काही पण लिहू शकता, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यांनी श्लोकामध्ये ज्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये मी तो चार्ट बनवलेला आहे. त्यानंतर आहे आपली संप्राप्ती. संप्राप्ती अगदी इथं महत्वाची दिलेली आहे. खूप त्यांनी त्याला इम्पॉर्टन्स दिलेला आहे किंवा भर दिलेला आहे त्या संप्राप्तीवरती. कशाचेच प्रकार न सांगून त्यांनी संप्राप्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. आपले 5 प्रकार जे आहेत ते त्यांनी इथं सांगितलेले आहेत. सगळ्यात आधी बघूया संप्राप्तीचा पहिला श्लोक आहे. संप्राप्ती जाती रागती इत्यंतरण व्याधे. हे श्लोक चुकलाय थोडासा, पण ठीक आहे. तर इथं महत्वाचं काय, संप्राप्तीला जाती आणि अगती हे दोन काय आहे, सिनॉनिम्स किंवा पर्यायी नावं दिलेले आहेत. अर्थांतरम पाहिजे तिथे व्याधे. त्यानंतर त्याचे 5 प्रकार सांगितलेले. काय? संख्या, इथे बघा, संख्या, प्राधान्य, विधी, विकल्प आणि बलकाल संप्राप्ती. किती प्रकार सांगितलेले संप्राप्तीच्या चरकांनी? तेच 5 प्रकार. हा श्लोक संख्या, प्राधान्य, विधी, विकल्प आणि बलकाल. त्यानंतर मग संख्या संप्राप्ती काय आहे नेमकं, मग त्यांनी ते सांगितलेलं आहे. संख्या तावद्यात अष्टौज्वर. मग आपल्याला पण माहिती आहे पंचगुल्म सप्त कुष्ठान्न, हे श्लोक आपल्याला पण माहिती आहे की संख्या म्हणजे काय, संप्राप्तीच्या बेसिसवरती त्याचं टाइप्स पडलेले आहेत. 8 प्रकारचे ज्वर, 5 प्रकारचे गुल्म, 3 प्रकारचे रक्तपित्त इत्यादी. तुम्ही याचेच एक्झाम्पल किंवा 7 प्रकारचे कुष्ठ घेऊ शकता. तुम्हाला काहीच नवीन लिहायची गरज तिथे नसणार आहे. त्यानंतर प्राधान्य पुनर्दोषाना आता हे प्राधान्यामध्ये काय, तरतम भाव बघतात. यांनी पण हाच सांगितलेला आहे. श्लोक पाठ करण्यापेक्षा इथे श्लोक मी तुमच्या रेफरन्ससाठी लिहिलेला आहे. श्लोक इथं पण पाठ करायची गरज नाहीये. प्राधान्य तरतम भावाच्या हिशोबाने आपण जातो. कोणत्या भावाचा तर आहे, कोणता तम आहे, वातपित्त दोष कसे आहेत, कोणते जास्त. तम सगळ्यात महत्वाचं असतं. तम म्हणजे सगळ्यात जास्त हेवी, तर म्हणजे कंपॅरेटिव्हली कमी, आणि एक सम असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं विधी संप्राप्ती. आता विधी संप्राप्तीमध्ये द्विविध व्याधी त्यांनी निज आणि आगंतु भेद करू शकतो. परत त्रिविध मध्ये आपण करू शकतो वातपित्त 3 दोष प्रमाणे, म्हणून वात पित्त कफ. किंवा चतुर्विध मध्ये साध्य असाध्य प्रात्याख्यय आणि याप्य हे प्रकार पण आपण करू शकतो, असं त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर शेवटचं आहे आपलं विकल्प आणि बलकाल. विकल्प तर हे अंश संप्राप्ती अंश कल्पनेनुसार चालतात. अंश कल्पना म्हणजे काय, तर वात गुणाचा प्राधान्य. तर वात मधला कोणत्या गुणाचा प्राधान्य आहे हे सांगणार का? काय वाताचे गुण? तत्र, वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, चल आणि अनिलह. मग वृक्षता वाढलेली आहे, खरता वाढलेली आहे, सूक्ष्मता वाढलेली आहे. नेमकं वाढलेलं काय, कशामुळे तो गुण आलेला आहे, शीतता आहे, हे त्याला अंश कल्पना म्हणूया आपण. ठीक आहे. तर ते दिसेल आपल्याला विकल्प संप्राप्तीमध्ये. आणि शेवटचं काय आहे, बलकाल संप्राप्ती. बलकाल म्हणजे काय, तर ऋतूनुसार म्हणा, दिवसा रात्री यांची बल काल हे वेगवेगळी असतात, बरोबर. कधी कफाचा काळ असतो, कधी वाताचा, कधी पित्ताचा. तर त्यानुसार जेव्हा संप्राप्तीमध्ये बदल दिसेल तर ते बलकाल. तर असे त्यांनी प्रकार आपल्याला सांगितलेले आहे. त्यांची थोडीशी व्याख्या पण सांगितलेली आहे. परत सांगते, श्लोक पाठ करायची गरज नाही आहे. त्यानंतर आता शेवटचा टॉपिक, रोग परीक्षेची 5 साधने.
कोणकोणते होते आपले? हेतू, पूर्वरूप, रूप, उपशनी, संप्राप्ती. आता हे महत्वाचे काय? तर हे 5 साधनांच्या मदतीने एका भिषकनी आपली सत्वबुद्धी वापरून म्हणजे आपलं स्वतःचं डोकं वापरून मन शांत ठेवून व्याधीचं निराकरण केलं पाहिजे. म्हणजे व्याधी ही ठरवली पाहिजे. त्यापुढे त्याची चिकित्सा करायची. हे त्याचं महत्व आहे. बस ह्या लेक्चरसाठी एवढंच. या लेक्चरमध्ये आपण सगळे जे ज्वर निदानमध्ये आधी सांगितलेले बेसिक्स आहेत ते कव्हर करून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आपण हेतूचे पर्यायी बघितले होते. त्याचे कारणं बघितले होते. मेन 3 कारणं असात्मेंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि कालपरिणाम. परत आपण व्याधीबद्दल बघितलं होतं. त्यानंतर आपण निदान पंचक बघितलं. निदान पंचक नंतर टाइप्स ऑफ व्याधीज पण आपण बघितले होते. त्यानंतर निदान पंचक डिटेलमध्ये बघितलं. संप्राप्ती आणि उपशय यांचेच फक्त प्रकार यांनी सांगितलेले आहेत. डिटेलमध्ये हे विसरायचे नाहीये तुम्हाला. आणि शेवटी आपण रोग परीक्षेचे 5 साधने बघितले. म्हणजे महत्व बघितलं बेसिकली. ते एका भिषकाने काय केलं पाहिजे? आपली सत्व आणि बुद्धी वापरून व्याधीचं निराकरण केलं पाहिजे. ठरवलं पाहिजे की व्याधी कोणती आणि पुढं मग त्याची ट्रीटमेंट दिली पाहिजे. So I hope you like the video. Thanks for watching the video patiently. Have a nice day. Thank you.